दुर्दैवी प्रकार आहे। पुन्हा एकदा याच ठिकाणी मोठा अपघात झाला। दुर्दैवानं 8 लोक याच्यामध्ये दगावलेली आहेत। खरं तर मागच्या काही काळामध्ये या ठिकाणी म्हणजे जांभूळवाडी पासून ते वडगाव पर्यंत नवले पुल आणि या सगळ्या दरम्यान होणारे सातत्याने जे काही अपघात होते त्याच्यावरती ताबडतोब काही त्याच्यावरती उपाय करावेत म्हणून मागच्या काही काळामध्ये काही उपाय केले गेले। मला आठवतं की 2021-22च्या दरम्यान तेव्हा एक मोठा अपघात या ठिकाणी झाला आणि त्यानंतर तातडीनं काही उपाय या ठिकाणी केले गेले। त्याच्यामध्ये या सगळ्या बोगद्यापासून ते नवले पुलापर्यंत ठिकठिकाणी स्पीड गन्स बसवल्या गेल्या, रम्बलर्स टाकले गेले, जे पंक्चर्स ठिकठिकाणी सर्व्हिस रोडचे होते ते बंद केले गेले। त्यामुळे मागच्या 1-2-3 वर्षामध्ये बऱ्यापैकी दिलासा या ठिकाणी मिळाला। अपघात झाला नाही, पण कालचा अपघात हा अत्यंत दुर्दैवी आहे। मागणं येऊन एका भरधाव ट्रकनं आता ताबा सुटला की ओव्हरलोड होता त्याचा तपास सुरू आहे म्हणून आता त्या अपघातामध्ये 8 लोक दगावली आहेत, काही लोक जखमी झाली होती। ती काही लोक आता हॉस्पिटलमध्ये त्यांना डिस्चार्ज मिळालाय। या सगळ्या संबंधित यंत्रणांसोबत या ठिकाणी जी पाहणी केली त्याच्यामध्ये हाच निष्कर्ष आहे की कायमस्वरूपी याच्यावरती आता उपाय करणं हा निश्चितपणे आवश्यक आहे।